महाराष्ट्र सी-ई-टी सेल ही चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे. तर अशा 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपली कोणतीच चूक होणार नाही. तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण चॉईस फिलिंगच्या ह्या 3 गोष्टी डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नीट काउन्सिलिंगमध्ये चॉईस फिलिंग करताना एक छोटी चूक ही आपल्याला खूप महागात पडू शकते. म्हणून तुमच्या रँक, कॅटेगरी, प्रेफरन्सनुसार आम्ही तुम्हाला तयार करून देऊ बेस्ट पॉसिबल कॉलेज लिस्ट, ज्यामुळे तुमची कॉलेज भेटण्याचे चान्सेस हे वाढतील. त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज ॲनालिसिस, सेफ अँड ड्रीम कॉलेज प्लॅनिंग, त्यानंतरच राऊंड वाईज चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी आणि पर्सनलाइज गायडन्स आणि वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुम्हाला जर का आमचा चॉईस फिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. सर्वात आधीचा पॉईंट आहे तो आहे कॉलेज बाय कट ऑफ ओनली. म्हणजे बरेचसे जण जी चुकी करतात ती अशी आहे की जर का ते कॉलेज आपल्या कट ऑफपेक्षा जास्त असेल, फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला माहिती असेल की आपल्याला GMC अकोला हे कॉलेज मिळणारच नाही, तर आपण हे कॉलेज टाकायचंच कशाला. बरेच जण असे विचार करतात, पण असं नसतं. फॉर एक्झाम्पल जे कॉलेज जास्त कट ऑफचे आहेत ते सुद्धा कॉलेज टाकायचे. यालाच आपण एक प्रेफरन्स लिस्ट म्हणतो. चॉईस फिलिंग अशीच असते. आपला रँक कितीही असो, पण जे कॉलेज आहेत ते सिरीजनुसार रँकिंगनुसारच टाकता आले पाहिजे. तर ते कसं, आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला माहीत असेल की आपल्याला GMC अकोला हे आपल्या रँकमध्ये आहे आणि आपल्याला हे कॉलेज मिळणार आहे, किंवा या कॉलेजला जोही रिक्वायर्ड रँक आहे तो आपण पार करून आहे, तर आपण फक्त हेच कॉलेज टाकायचं किंवा याच्या खालचे कॉलेज टाकायचे. तर असं करायचं नाही. ही मेथड खूप जास्त चुकीची आहे. आपल्याला जी सुरुवात आहे ती टॉपच्या कॉलेजपासूनच करायची आहे. म्हणजे आधी आपण जे मुंबईचे कॉलेज आहेत ते टाकायचे, नंतर पुण्याचे कॉलेज टाकायचे, म्हणजे जेही Tier 1चे कॉलेज आहेत, त्यानंतर Tier 2चे, त्यानंतर Tier 3चे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, तीही कॉलेजच्या रँकिंगनुसार. आणि नंतर आपल्याला GMC अकोलापासून इथे आपण जसं इथे एक्झाम्पल घेतलं की 7व्या नंबरला आपण GMC अकोला टाकलं, त्यावरती आपण जेही रँकिंगचे टॉपचे कॉलेज आहेत ते कॉलेज आपण इथे टाकलेले आहेत, आणि नंतरच अकोल्याच्या खालचे कॉलेज आपण इथे टाकलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला जी लिस्ट आहे ती बनवायची आहे. तर हे तर झालं गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. तुम्हाला हे माहिती असेल की आपले मार्क्स बाउंड्रीवर आहेत, आपल्याला गव्हर्नमेंट तर नाही मिळणार, बट सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट आपल्याला नक्कीच मिळून जाईल. तर याची सुद्धा एक मेथड असते. कसं असते की जर का आपल्याला हे जरी माहिती असलं की प्रायव्हेटच मिळणार आहे आपल्याला, तरीही सुरुवातीला पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकायचे रँकिंगनुसार. जेही आपले 41-42 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, सुरुवातीला ते कॉलेजेस टाकायचे, त्यानंतरच आपले सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस खाली टाकायचे. म्हणजे अशानुसारच आपली जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती बनवायची आणि चॉईस फिलिंग करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का 41 पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज टाकून झाले की त्यानंतरच आपण आपले प्रायव्हेट कॉलेजेसची जी लिस्ट आहे ती बनवायची. अशाच प्रकारे जी आपली प्रेफरन्स लिस्ट असते ती असली पाहिजे. तर हा झाला आपला पहिला मुद्दा. त्यानंतरचा पॉईंट असा आहे की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज फी स्ट्रक्चर. तर कसं असते, जर का आपण MBBSचा विचार केला तर MBBSचं प्रत्येक कॉलेज टू कॉलेज खूप जास्त फी स्ट्रक्चर डिफरंट असते. जर का तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जरी तुम्ही विचार केला आणि जर का तुम्ही OBC कॅटेगरीचे असले, तुम्हाला जेही कॉलेजेस तुम्ही सेमी गव्हर्नमेंटचे टाकणार आहात त्यांचं फी स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्या कॉलेजबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजेत. कॉलेज कधीपासून आहे, किती बॅचेस झाल्या, किंवा कॉलेज नवीन आहे का, कॉलेजमध्ये फॅसिलिटीज आहेत का, अशा सर्व इन्फॉर्मेशन थ्रू तुम्हाला ते कॉलेज सिलेक्ट करणं आहे. त्यासाठी तुम्हाला जीही काउन्सिलिंगची चॉईस फिलिंग प्रोसेस आहे ती खूप लक्षपूर्वक करणं आहे. कारण की स्ट्रिक्ट रूल आहेत. स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये जर का तुम्हाला कोणतं प्रायव्हेट कॉलेज मिळालं आणि जर का तुम्ही आता नंतर फी स्ट्रक्चर बघितलं, नंतर तुम्हाला कळालं की नाही आता ही फीस खूप जास्त होत आहे, तर तुम्ही तिथे ते कॉलेज सोडू शकणार नाही. तुम्हाला काहीही करून पैशाची तडजोड करून तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घेणंच आहे. कारण की जर का तुम्ही त्या वर्षीचं कॉलेज घेतलं नाही तर स्ट्रे वॅकन्सी राऊंडमुळे आपल्याला 2 वर्षाचं बॅन लागून जाईल. खूप स्ट्रिक्ट रूल आलेले आहेत आपल्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये. म्हणून जेही कॉलेज आहेत ते लक्षपूर्वक बघा, त्यांचं फी स्ट्रक्चर बघा, इन्फॉर्मेशन काढा आणि त्यानुसारच लिस्ट बनवा. त्यामुळे कोणत्याही चांगल्या मार्गदर्शनखाली तुम्ही पूर्ण तुमची काउन्सिलिंगची प्रोसेस जी आहे ती पार पाडा. नंतर हॉस्टेल मेस कंपल्शन आहे का नाही ते सुद्धा बघून घ्या. जर का तुम्ही SC, ST, NT कॅटेगरी किंवा VJ कॅटेगरीमधून जर का असाल तर तुम्हाला फीस तर काहीच लागणार नाही, पण हॉस्टेल मेसची फीससुद्धा MBBS प्रायव्हेट कॉलेजची खूप जास्त असते. 1.5 ते 2 लाख, काही काही कॉलेजची 3.5 लाख रुपयापर्यंत सुद्धा हॉस्टेल मेसची फी आहे. तर ते सुद्धा व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर जर का आपण अजून एक विचार केला तर तो आहे कॉलेज कोड आणि कॉलेज नेम चेकिंग. कसं असते, जेही आपण कॉलेज टाकतो ते कॉलेज कोडनुसारच टाकायचे. बरेच जण इथे मिस्टेक करतात की कॉलेजचं नाव एकच आहे ना, तर मग काय, बट नाही. खरा प्रॉब्लेम इथेच येतो. कॉलेजचे नाव सेम असतात
बरेचसे असे डेंटल कॉलेजेस आहेत त्यांचं नाव आणि MBBS कॉलेजचं नाव हे सेमच असते. त्यामुळे जेही कॉलेज आहेत ते कॉलेज कोडनुसारच टाका. कोड एका पेजवर लिहून ठेवा किंवा तुम्ही जोही ज्याच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केली असेल त्यांना विचारा की आम्हाला कॉलेज कोडनुसारच कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवून द्या. अशा प्रकारेच तुम्ही कॉलेज पुट करा. कारण की जेव्हा तुम्ही कॉलेज कोड टाकता आपोआप तुमच्या पुढे कॉलेजचं नावसुद्धा येऊन जातं. म्हणजे आपलं डबल व्हेरिफिकेशन तिथेच होऊन जातं. म्हणून व्हेरीफाय विथ नेम. जर तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गायडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. बरेचसे असे विद्यार्थी आणि पालक आहेत की जे BDSचं कॉलेज टाकतात MBBSच्या कॉलेजच्या जागी. आणि जर का तुम्ही MBBSची चॉईस फिलिंग करत असाल तर BDSचं तुम्हाला कॉलेज तर तेव्हाच मिळून जाईल ना. म्हणजे आपला एक राऊंड जो आहे तो आपला पूर्णपणे वाया गेलेला असतो. म्हणून आपल्याला सविस्तरपणे MBBSचं कॉलेज आहे, BDSचं कॉलेज आहे, तिथे कोर्ससुद्धा लिहून असते. ते सविस्तरपणे व्हेरीफाय करूनच आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. यामुळे जर का तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमची चॉईस फिलिंग किंवा तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवा. पण जर का तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच कोणाच्या ना कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पूर्ण काउन्सिलिंगची प्रोसेस पार पाडा. तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तरपणे आपण जेही आपले 3 पॉईंट आहेत ज्यावर आपली पूर्ण चॉईस फिलिंग डिपेंड करते ते आपण सविस्तरपणे इथे डिस्कस केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तर एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.